शिवतीर्थावर आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। मातोश्रीवरील राज आणि उद्धव भेटीनं राजकीय युतीचे संकेत अधिक स्पष्ट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील बंधू भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण। 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची 5 वेळा भेट। मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग। आज अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार। 1 जुलैपर्यंत मतदार यादीच ग्राह्य धरणार। मराठा आरक्षण जी.आर विरोधातील याचिकांवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार। हैदराबाद गॅझेट जी.आर रद्द करण्याची याचिकेतून मागणी। सरकारच्या जी.आरमुळे ओबीसींचं आरक्षण संपलं। येणारी निवडणूक मूळ ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी होणार। जेजुरीमधील मेळाव्यातून लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायला विरोध। घटनात्मक आरक्षणाचा संरक्षणासाठी थेट रस्त्यावर उतरणार। सरसंघचालकांकडून अखंड भारताचा पुनरुच्चार। आपल्या घराची एक खोली कुणीतरी हिसकावून घेतली, ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची आहे। मध्य प्रदेशमधल्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवतांचा संकल्प। पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये पावसाचा कहर। अतिवृष्टीमुळे डोंगर खचून 20 जणांचा मृत्यू। अनेक रस्ते वाहून गेले। तसंच पूर्व नेपाळमध्ये पाऊस, पुरामुळे 51 जणांचा मृत्यू। गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघातापूर्वीचा सीसीटीव्ही। दोघे गाडीतून उतरत असल्याचं सीसीटीव्हीतून उघड। गौतमीवर कारवाई करण्याची रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची मागणी। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताकडून पाकिस्तान 4 मुंड्याची 88 धावांनी पाकिस्तानचा धुव्वा। क्रांती गौड विजयाची शिल्पकार।